आपण बघू शकता अशा प्रकारे नाव भरत आहे। आज ही बघू शकता नाव पण परत इथं थांबलेली आहे। ते खूप सुंदर असं दृश्य आपण बघू शकता। हे पाखरं, खूप सारे असे पाखरं आहेत। मिठी तलाई इथे आम्ही पोहोचतोय। एवढं आमची नाव लागते, अशा प्रकारे ते नाव लागत आहे। बघू शकता सकाळचे 6:45 वाजता आहे। 4 वाजले निघाली नाव, 6:45ला इथे पोहोचली। तर मागं बघताय तर ही ती नाव होती। त्या नावेवरून आम्ही आत्ताच उतरलोय आणि आता पुढचा रस्ता त्या समोर बघतोय। पाठीमागं आमचा पुढील प्रवास हा सुरू होईल। नर्मदे हर, खूप सुंदर असं दृश्य सकाळचं मिठी तलाई इथं दृश्य आहे, लागलेली आहे। आपण बघू शकता सकाळचे 6:45 वाजता आहे। 4 वाजले निघाली नाव, 6:45ला इथे पोहोचली। तर मागं बघताय तर ही ती नाव होती। त्या नावेवरून आम्ही आत्ताच उतरलोय आणि आता पुढचा रस्ता त्या समोर बघतोय। पाठीमागं आमचा पुढील प्रवास हा सुरू होईल। नर्मदे हर, नर्मदे हर। आपण बघत आहोत आम्ही आज सकाळी समुद्रातून उतरलोय, मिठी तलाई इथे आलोय आणि मिठी तलाई इथं खूप असं मोठा आश्रम धर्मशाळा आहे आणि इथलचं एक धार्मिक महत्त्व असं आहे। इथे जी विहीर दिसते मागे तो इकडून समुद्र आहे आणि ह्या विहिरीमध्ये गोड पाणी आहे। तर आपण बघू शकता तर ही विहीर, हिला एक धार्मिक पुरातन असं महत्त्व आहे। ह्या विहिरीला हमेशा म्हणजे समुद्राच्या मध्ये असून सुद्धा ही विहीर गोड्या पाण्याची आहे। तर त्याच्यामुळे हिला ह्या स्थळाला मिठी तलाई असं नाव आहे। तर हे पुरातन ह्या क्षेत्राला खूप असं महत्त्व आहे। आपण बघू शकता इथे मागे मंदिर आहे, खूप सुंदर असं हे आश्रम आणि परिक्रमावासी इथं खूप इथे यावंच लागतं। परिक्रमावासियांना इथं जेव्हा ते इथं येतील, इथून पुढंच उत्तर तटाचा मार्ग सुरू होतो। आजपासून आमचा उत्तर तटावरील पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्याचा रस्ता सुरू झाला आहे। आता मी रस्त्याला लागलोय आणि काही वेळात मी मिठी तलाई सोडून पुढच्या परिक्रमा मार्गाला सुरुवात केली आहे। पुढचा परिक्रमा मार्ग माझा सुरू झाला आहे। नर्मदे हर। आपण बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे मैयाचं। सकाळची आलेली भरती ही आता आहोटी आली आहे। तर हे पाणी पूर्ण वसरत चाललंय। खूप मोठं असं पात्र आहे मैयाचं इथं। आम्ही मिठी तलाईपासून 27 किलोमीटर दूर आहे। तर हे एवढं मोठं विशाल असं पात्र मैयाचं आपण बघू शकता। माझ्या पाठीमागं खूप विशाल असं मैयाचं पात्र आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। काल आम्ही मिठी तलाईवरून निघलो आणि पुढे 38 किलोमीटर हे अप्सरेश्वर महादेव गाव आहे। ह्या गावाचं नाव आहे एक गाव। तर ह्या गावाची आख्यायिका अशी आहे, पुराणामध्ये इथं उल्लेख होतो की इथे जवळच एक कुंड होता। ते आपण इकडे बघू शकता। ह्या साईडला एक कुंड होता आणि ह्या कुंडामध्ये अप्सरा स्नानाला यायच्या। तर त्यावेळेस ह्या गावाचं हे जे महादेव अप्सरेश्वर महादेव मंदिर आहे, तर हे त्यांनी बसवलेलं हे महादेव मंदिर आहे। खूप पुरातन असं हे याचा नर्मदा पुराणांमध्ये याचा उल्लेख येतो।
तर हे जे महादेव मंदिर आहे तर हे आपण बघू शकता. आपण बघत आहोत हे अप्सरेश्वर महादेव मंदिर, जिथे अप्सरांनी याची स्थापना केली आहे. तर खूप अशी जुनाट अशी मूर्त आहे, खूप जुनं असे शिवलिंग आहे. पुराणामध्ये याचा उल्लेख निघतो. तर खूप सुंदर असं हे महादेव मंदिर. इथं जर बघितलं आपण तर गणेशजी आहे, इथं मा पार्वती, इथं बजरंगबली आहे. तर हे सुंदर अशी भोलेनाथ इथं स्थापित केलेलं आहे. तर त्यांचं दर्शन आपण घेऊ. त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढील प्रवास सुरू करत आहोत.